काय म्हणतात ते? मोबाईल वरच्या कुशात ठेवू नका. मोबाईल स्टेटसच्या ह्याच्यावरती अफवा ठेवू नका. बरोबर. सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की मोबाईल स्टेटसच्या अफवावर विश्वास ठेवू नका. बरंच नुकसान झालं. काय भावाने वगैरे झालते का गेल्या शुक्रवारी? काहीच नाही झालं. किती माल भरला होता? सगळा 22,000चा माल. म्हणजे जवळपास सगळं. आता हे फ्रेश माल काय 2 दिवस राहतो फक्त. दुसऱ्या दिवशी गरमीने तर लगेच हे होतं. गरमीने खराब होतं. चल मंडळी, गेल्या शुक्रवारी जी काही घटना घडली, अत्यंत चुकीची घटना घडली होती. आणि याच्यामध्ये सर्व बाजार बंद करावा लागला. जाळपोळ झाली, दगडफेक झाली, सगळं बरेच काय गोष्टी झाल्या. आणि एक वेगळं स्वरूप गावाला आलं. याच्यामध्ये खूप नुकसान झालं. बऱ्याच लोकांचं नुकसान झालं. बरेच लोक आले गेले, सगळे जिकडं तिकडं काय होऊन झालं. पण सगळ्यात नुकसान झालं बाजारातल्या लोकांचं. सगळं भाजीपाला लोकांनी असं नुकताच मांडलेलं आणि अशी दंगल घडली. अत्यंत भयंकर घटना घडली. अशी यवतमध्ये अशी 50-60 वर्षांमध्ये अशी घटना कधी घडली नाही. शेवटी आज यवतचा आठवडे बाजार हा सुरळीतपणे आज पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. आता सर्वांचे लोक यायला लागले आता बाजारला हळूहळू. 12:30-1 वाजले आता. बाजार सगळा हा सगळं मटेरियल जवळपास लाखो रुपयाची उलाढाल यवतच्या बाजारात होते. लाखो रुपयांची उलाढाल. सगळा माल ह्यांचा सुद्धा गेल्या शुक्रवारी भरून घेऊन जायची वेळ आली आम्हाला. यवतच्या बाजारामध्ये लाखो रुपयाची उलाढाल होती. खूप मोठा बाजार असतो. इथले आजूबाजूचे पंचक्रोशीतले लोक हे सगळे इथं येतात आणि हे करतात. त्यामुळं सगळं भाजीपाला सगळं फेकून द्यायची वेळ आली ती सगळी. चला, तुमचं मटकीचं काय हॉटेलवाल्यांना वगैरे दिलं असेल, नसेल नुकसान झालं मटकीचं? काय झालं? झालं थोडंफार गेल्या शुक्रवारी. होतेच, नुकसान होत राहतं. हॉटेल लोक हा गेलं ना. आता यवतचा बाजार मोठा बाजार असतो. बरीच जवळपास लाखो रुपयाची उलाढाल होती. ते सगळं हे झालं. चला, आज पूर्ण पूर्व पदावरती झालेलं आहे सर्व. लागलं का? आमच्या यवतमध्ये जवळपास आजूबाजूचे 20 ते 25 गावं येतात बाजारला. तर इतकं हे असतं बाजारच्या दिवशी. चला, बाजारला आलेले हाय करा. हाय इकडे बघ. चला चला, गेल्या शुक्रवार सगळं हे झालंय. पुन्हा एकदा नवीन जोमाने बाजार भरलेला आहे. किती माल भरला होता गेल्या शुक्रवारी? 5,000चा माल. सगळा टोटल नुकसान झालं का? काय थोडंफार झालं का नाही? काय 3,000 झालं, 2,000ला चंदन. बर, सगळं माल फेकून
बाकीचं माल सगळं नुकसान झालं म्हणायचं. व्यापारी वर्गामध्ये मंडळी नुकसान नाराजी आहे थोडीशी. पुन्हा एकदा नवीन जोमाने बाजार भरलेला आहे. आता नागरिकांची हळूहळू लोक यायला लागलेत बाजारामध्ये. आठवडे बाजार, यवतचा आठवडे बाजार. रक्षाबंधन, उद्या नारळी पौर्णिमा आहे. अजून काही दुकानं मांडतायत. चल पुन्हा एकदा बाजार व्यवस्थितपणे यवत गावची बरोबरच सगळं झालेलं आहे. अजून लोकांची मांडामांड चालू आहे. आता 12:30 वाजलेत. झालं भेळ तयार झालेली आहे. तुमचं काय हॉटेल आहे तिकडे, त्यामुळे काय तुम्हाला सगळं हे काय अडचण नव्हती. तिकडे नेलं असेल सगळं. हा तिकडे बी बंदच होतं की सगळं. हा मग नुकसान बरंच झालंय ना. काय केलं 8 दिवस सगळं स्टॉपच होतं ना. आता गेल्या वर्षी बिळेवाल्यांनी ते कोथिंबीर वगैरे चिरलेलं फेकून दिले अक्षरशः. 2 गोण्या सगळं टाकून द्यावं लागलं. हा लोक काय बाजार नाही लागले, सगळे तसेच गेले माघारी. काही लोकांची भावनी पण झाली नाही असे म्हणतात. यावं लागतं. बरोबर. लावायचं आणायचं हे जरा. हा खाण्याचे पदार्थ फक्त नुकसान होते. फक्त खाण्याचे पदार्थ नुकसान. फक्त मंडळी खूप बेकार परिस्थिती आहे सगळी. अत्यंत वाईट परिस्थिती झालेली आहे सगळी. तुम्ही आता न्यूजला दिसणार, टीव्हीवर दिसचाल. टीव्हीवर दिसचाल. टीव्हीला दिसचाल. टीव्हीला जनाधार दौंड. नवीन नाही, इथलंच आहे, जुनच आहे. हाय करा. हाय रक्षाबंधन. लोक आनंदात आहेत. पूर्ववत झालेलं आहे सर्व. इकडे आमचा धान्य बाजार असतो सगळा. तुझ्या बातम्या रोज बघतो मी. बघताय का? रोज बघतोय. होय का? बरोबर. चला काय होती गेल्या शुक्रवारी परिस्थिती? गेल्या शुक्रवारी नाही गंभीर होती. किती माल भरला होता गेल्या शुक्रवारी? नुकसान काय झालं का? धान्यांचं काही नुकसान होत नसतं. धान्य काय शेवटी पण आहे ना ते मॉप तिकडनं आल्यामुळे ना आमचं लय म्हणजे धावपळ झाली. होय भरपूर गाभारल्याची परिस्थिती झाली. म्हणजे पळापळी झाली सगळी. हा काय झालं का? भावानी काय झाले का नाही थोडीफार गेल्या शुक्रवारी? काहीच नाही. म्हणजे काही लोकांना हाय असंच सगळं
भरावं लागलं. चल